आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेत मंदिरातील दर्शन व्यवस्थेची पाहणी केली। आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेत मंदिरातील दर्शन व्यवस्थेची पाहणी केली। भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शन प्रक्रिया सुलभ, जलद आणि सुरळीत राहावी तसेच कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी प्रत्यक्ष व्यवस्थेचा आढावा घेतला। यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले। मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। तसेच मंत्री योगेश कदम आणि प्रकाश आंबेडकर यांचाही मंदिर समितीतर्फे सत्कार करण्यात आला। यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामांचा तसेच प्रस्तावित नवीन दर्शन मंडपाच्या उभारणीचा उपमुख्यमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला। कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कामांची माहिती सादर केली। दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला। नागरिकांचा विश्वास संपादन करूनच पुढील कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। या प्रसंगी आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान अवताडे, आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इताफे, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक अमोल शिंदे यांच्यासह विविध अधिकारी व मान्यवर उपस्थित होते।